पुणे शहरामध्ये दुसऱ्यांदा पूरस्थिती निर्माण झाली आहे। 10 दिवसातच दुसऱ्यांदा पुणे शहरामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे। एकता नगर सिंहगड रस्ता परिसरामध्ये पाणी झालं आहे, तर पूररेषेतील शेकडो लोकांचं स्थलांतर करण्यात आलंय। धरणामधील विसर्गामुळे पुराचा धोका कायम असल्याचं दिसतं, तर खडकवासलामधून 45,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग केला जातोय। धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढलेला आहे आणि हा जोर जर असाच वाढत राहिला तर पाण्याचा विसर्ग आणखी वाढवला जाऊ शकतो आणि त्यामुळे पुण्यातील बरेचसे भाग पाण्याखाली जाण्याची शक्यता ही वर्तवली जाते। मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून पाणी सोडलं जाते आणि यामुळे नदीकाठच्या परिसरामध्ये गेल्या 10 दिवसात दुसऱ्यांदा पूरस्थिती निर्माण झाली आहे। हा परिसर पाण्याखाली गेलाय, त्यामुळे 1481 नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय। पण महापालिका आणि जिल्हा प्रशासन, अग्निशमन दलाबरोबरच आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पूर्व नियोजन आणि खबरदारीमुळे पूरस्थिती ही नियंत्रणात असल्याचं सध्या तरी दिसतंय। एकता नगर भागामध्ये नेमकी काय स्थिती आहे तेही आपण बघणार आहोत। दरम्यान एकीकडे खडकवासला धरणातून विसर्ग सुरू आहे, तर दुसरीकडे पुण्यातील बरेचसे भाग हे पाण्याखाली गेल्याचं दिसून येते। या ठिकाणी मागील 10 दिवसातच दुसऱ्यांदा पूर आलेला आहे आणि एकता नगर भागात सध्या काय स्थिती आहे याचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। पुण्यात आज सकाळपासून पावसाने विश्रांती घेतलेली आहे, तरी पण खडकवासला धरणातून सध्या 45,000 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग हा मुठा नदीमध्ये करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे या मुठा नदी पात्रालगतच्या जे ठिकाणं आहेत त्या ठिकाणामध्ये काही प्रमाणात सध्या पाणी हे आलेलं आपल्याला पाहायला मिळते। सध्या आपण सिंहगड रोड येथील जी एकता नगर भाग आहे, ज्या भागामध्ये काही दिवसांपूर्वी जवळपास 5 ते 6 फुटांचं पाणी आलेलं होतं, तिथली परिस्थिती सध्या आपण पाहतोय की 45,000 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग झालेला असला तरी पाण्याची जी पातळी आहे ती आता आपल्याला या ठिकाणी कमी पाहायला मिळते। जवळपास खडकवासला सोबत असलेली जी इतर 3 धरणं आहेत ती जवळपास आता 92% भरलेली आहेत। पण आज सकाळपासूनच पावसाने काहीशी विश्रांती घेतलेली आहे आणि त्यामुळे जनजीवन आहे ते पुणे शहरातलं सध्या सुरळीत असलेलं पाहायला मिळतंय। महत्त्वाचं म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुण्यातील ज्या भागांमध्ये पाणी शिरलेलं आहे अशा भागांना भेटी देणार आहेत। त्यामध्ये एकता नगर या भागाला सुद्धा ते भेट देणार आहेत। साधारण दुपारी 12 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या दौऱ्याला, पाहणी दौऱ्याला सुरुवात होईल। खरं तर याआधीच पंचनामे सुद्धा करण्यात आलेले आहेत, पण राज्य सरकारकडून अद्याप या पूरग्रस्तांना मदत जाहीर झालेली नाही आणि त्यामुळे आजच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री काय घोषणा करतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। पण दिलासादायक बातमी म्हणजे सकाळपासून पुण्यामध्ये पावसाने विश्रांती घेतलेली आहे आणि जनजीवन सुद्धा सुरळीतपणे सुरू झालेलं आहे। कॅमेरामन पियुष येरवडेकरसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।